नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इयत्ता 12वी ऑक्टोबर 2021मध्ये झालेल्या बोर्ड परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांविषयीची माहिती आपण पाहतोय. आणि आजचा विषय आहे चिटणीसांची कार्यपद्धती. वाणिज्य शाखेतील चिटणीसांची कार्यपद्धती म्हणजे SP या विषयाच्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकेत कशा पद्धतीने कोणत्या प्रश्नांमध्ये कुठल्या प्रकरणांवरती प्रश्न विचारण्यात आले त्याविषयीची माहिती पाहूयात, जेणेकरून या विषयातल्या इम्पॉर्टंट क्वेश्चन आपल्याला शोधण्यासाठी त्याचा उपयोग होईल. कशा पद्धतीने इम्पॉर्टंट क्वेश्चन शोधता येऊ शकतात ते आपण याच्यातून समजून घेणार आहोत. मित्रांनो, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन शोधण्याचं एक साधा सोपा लॉजिक किंवा अर्थ असतो. कशा पद्धतीने आपण हे शोधू शकतो, तर या बोर्डाच्या परीक्षांमध्ये ज्या ज्या प्रकरणांवरती ज्या ज्या घटकांवरती प्रश्न विचारलेत ते घटक, ती प्रकरणं बोर्डाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असतात. एवढा सगळा सिलेबस दिलेला असतो, पण त्या सगळ्या सिलेबसमध्ये असलेले सर्व पार्ट इम्पॉर्टंट नाही. काही ठराविक घटक इम्पॉर्टंट आहेत, पण ते आपल्या लक्षात येत नाही. त्यासाठीच आपण हे प्रश्न पाहतोय, जेणेकरून बोर्ड कशाला किती इम्पॉर्टंट देते हे समजतं. आणि त्याचा अभ्यास जर करून आपण जात असेल तर नक्की त्याचा फायदा आपल्याला परीक्षेमध्ये होऊ शकतो. चला पाहूयात प्रश्न पहिला खालील. आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रश्न पहिला अभ्यासूयात, कारण 20 मार्कासाठी विचारले जाणारा हा पहिला प्रश्न आहे, ज्यामध्ये 4 प्रकारचे 5-5 प्रश्न असलेले प्रश्न विचारले जातील. 4 पंचे 20 मार्क होतील. याचा अर्थ 20 प्रश्न याच्यामध्ये येतात. उरलेले राहिलेले प्रश्न फार कमी आहेत. म्हणून इतर प्रश्नांवरती आपण एक सेकंड व्हिडिओ आणि पहिल्या प्रश्नावरती एक व्हिडिओ, अशा पद्धतीने 2 व्हिडिओमध्ये हे आपण कंप्लीट करणार आहोत. प्रश्न पहिला खालील विधाने पूर्ण करा. 5 मार्कासाठीचा प्रश्न आहे. यामध्ये 5 प्रश्न दिले जातील. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे. पाहूयात कोणते प्रश्न विचारले होते. टिंबटिंब हा भारतातील सर्वात जुना भाग बाजार आहे, हा प्रश्न विचारलेला होता. आणि हा प्रश्न होता प्रकरण 12 वरती. दुसरा प्रश्न, व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला टिंबटिंब म्हणतात, हा प्रश्न विचारलेला होता प्रकरण क्रमांक 1 वरती. यानंतर तिसरा प्रश्न विचारण्यात आलेला होता, लाभांशाचे वाटप टिंबटिंब यांना करतात, आणि हा प्रश्न विचारलेला होता प्रकरण क्रमांक 10 वरती. प्रश्न चौथा, भारतीय डिपॉझिटरी कायदा टिंबटिंब यावर्षी संमत झाला, हा प्रश्न विचारलेला आहे प्रकरण क्रमांक 9 वरती. आणि शेवटचा 5वा प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे, कंपनीने त्यांच्या धनकोंना टिंबटिंब देणे बंधनकारक आहे, हा प्रश्न विचारलेला आहे प्रकरण क्रमांक 10 वरती. याचा अर्थ मित्रांनो, या प्रश्नामध्ये प्रकरण क्रमांक 12 वरती एक प्रश्न, प्रकरण क्रमांक 1 वरती दुसरा प्रश्न, प्रकरण क्रमांक 10 वरती तिसरा प्रश्न, प्रकरण क्रमांक 9 वरती चौथा प्रश्न आणि प्रकरण क्रमांक 10 वरती 5वा प्रश्न. अशा पद्धतीने 12, 10, 9 आणि 1 या प्रकरणांवरती प्रश्न विचारण्यात आले. आता यावर्षी जी परीक्षा होईल 2022मध्ये, तर त्या परीक्षेत हे सगळेच्या सगळे प्रश्न बदलून सगळीच्या सगळी नवीन प्रकरणं यामध्ये विचारली जाणार नाही. हां, 1-2 प्रकरणं बदलतील, 3 प्रकरणं बदलतील, पण बाकीची प्रकरणं जी आहेत ती आहे तशीच्या तशी या ठिकाणी राहतील. त्याच्यातलेच प्रश्न येतील. 1-2 प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतात. त्यामुळे याच्यातला अभ्यास असेल तर उरलेले प्रश्न जे कंटिन्यू ह्या प्रकरणावरती राहणार आहेत त्याचा तरी अभ्यास तुमचा असेल तर ते प्रश्न नक्की तुम्हाला सोडवता येऊ शकतात. अशा पद्धतीने एक लॉजिक लावून आपण हे प्रश्न अभ्यासूयात. प्रश्न पहिला पुढील जोड्या लावा, हा दुसरा प्रश्न आहे. या प्रश्नातही पाहून घेऊयात कोणते प्रश्न आलेले होते. स्थिर भांडवल ही पहिली जोडी होती प्रकरण क्रमांक 1 वरती. ESPS ही जोडी विचारली होती प्रकरण क्रमांक 3 वरती. यानंतर जोडी होती अंतरिम लाभांश, ही होती प्रकरण क्रमांक 10 वरती. ही जोडी होती भागपेढी, प्रकरण क्रमांक 9 वरती. आणि सेबी ही जोडी विचारलेली होती प्रकरण क्रमांक 12 वरती. याचा अर्थ काय मित्रांनो, तर जोड्यांमध्ये प्रकरण क्रमांक 1 वरती पहिला प्रश्न होता,
प्रकरण क्रमांक 3 वरती दुसरा प्रश्न होता, प्रकरण क्रमांक 10 वरती तिसरा प्रश्न होता, प्रकरण क्रमांक 9 वरती चौथा प्रश्न होता, तो प्रकरण क्रमांक 12 वरती पाचवा प्रश्न होता. म्हणजे पुन्हा ह्या प्रकरणांमध्ये 1, 10, 12, 9 ही प्रकरणं रिपीट झालेली आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे ही प्रकरणं इम्पॉर्टन्स आहे. तुम्ही ही सगळी 20च्या 20 प्रश्न जे आहेत ते कोणकोणत्या प्रकरणांवरती विचारले होते हे जरी चेक केलं तरी लक्षात येईल की कुठल्या प्रकरणावरती जास्त क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतात. यानंतर आहे प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये क, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहा. 5 मार्काचा प्रश्न. इथेही 1 मार्काचेच प्रश्न विचारले जातात. पहिला होता, बंद पत्र हे अल्पमुदतीचे निधी पुरविते. हा प्रश्न होता प्रकरण क्रमांक 2 वरती विचारलेला. दुसरा प्रश्न आहे, अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतींच्या पुनर्विक्रीचे व्यवहार प्राथमिक बाजारात केले जातात. हा प्रश्न विचारला होता प्रकरण क्रमांक 11 वरती. तिसरा प्रश्न आहे, भौतिक स्वरूपातील प्रतिभूती फालिंगबल असतात. प्रकरण क्रमांक 9 वरती विचारलेला प्रश्न. चौथा प्रश्न, अग्रहक्क भागधारकांना अविशिष्ट उर्वरित नफ्यातून लाभांश मिळतो. प्रकरण क्रमांक 10 वरती विचारलेला प्रश्न. पाचवा प्रश्न आहे, नाणे बाजारात 1 वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या वित्तीय साधनांचा व्यापार केला जातो. हा प्रश्न विचारला होता प्रकरण क्रमांक 11 वरती. याचा अर्थ मित्रांनो, क मध्ये विचारलेले प्रश्न होते प्रकरण क्रमांक 2 वरती पहिला प्रश्न, प्रकरण क्रमांक 11 वरती दुसरा प्रश्न, प्रकरण क्रमांक 9 वरती तिसरा प्रश्न, प्रकरण क्रमांक 10 वरती चौथा प्रश्न आणि प्रकरण क्रमांक 11 वरती पाचवा प्रश्न. इथेही 9, 10, 11 प्रकरणांवरती रिपीट क्वेश्चन आलेले पाहायला मिळत आहेत. ही प्रकरण आपण प्रत्येक प्रश्नामध्ये आत्तापर्यंत पाहत आलो आहे. म्हणजे ह्या प्रकरणांचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. याच्यावरती एका वाक्यातली उत्तरं येणारच आहेत. 1 मार्काचे प्रश्न येणारच आहेत. कुठं येतील? सगळीकडेच विचारलेत म्हटल्यावरती या प्रश्नात येतील की नाही, त्या प्रश्नात येतील की नाही, हाही प्रश्न पडण्यासारखा नाही, कारण सगळीकडेच विचारले जात आहेत. यानंतर आहे प्रश्न पहिल्यामधला ड उपप्रश्न, गटात न बसणारा शब्द शोधा. 5 मार्काचा प्रश्न आहे. पहिला प्रश्न यामध्ये होता अंतिम लाभांश, अंतरिम लाभांश, व्याज. आणि हा प्रश्न होता प्रकरण क्रमांक 10 वरती. दुसरा प्रश्न होता बोनस भाग, हक्क भाग, OS. हा प्रश्न प्रकरण क्रमांक 3 वरती विचारलेला आहे. तिसरा प्रश्न लाभांश, ठेवीदार, ठेवपावती. हा प्रश्न प्रकरण क्रमांक 8 वरती विचारलेला आहे. चौथा प्रश्न आहे डॉबी, BO, राज्य सरकार. हा प्रश्न विचारलेला आहे प्रकरण क्रमांक 9 वरती. आणि पाचवा प्रश्न कर्ज रोखे विश्वस्त करार, भागधारक. प्रकरण क्रमांक 4 वरती विचारलेला प्रश्न. याचा अर्थ मित्रांनो, प्रकरण क्रमांक 10 वरती पहिला प्रश्न आहे, प्रकरण क्रमांक 3 वरती दुसरा प्रश्न आहे, प्रकरण क्रमांक 8 वरती तिसरा प्रश्न आहे, प्रकरण क्रमांक 9 वरती चौथा प्रश्न आणि प्रकरण क्रमांक 4 वरती पाचवा प्रश्न. इथेही तुम्हाला 9, 10, 3 ही प्रकरणं रिपीट आलेली पाहायला मिळतील. याच्यावरती आधीच्याही प्रश्नांमध्ये प्रश्न येऊन गेलेले. त्यामुळे ही इम्पॉर्टंट प्रकरणं आहेत. ही सगळी प्रकरणं तुम्ही लक्षात घ्यायची. अशा प्रकारे हा होता पहिला प्रश्न, ज्यामध्ये अ, ब, क, ड असे 4 प्रश्न विचारले होते. 4ही प्रकरणच्या प्रश्नांमध्ये 5-5 प्रश्न आणि ते कोणकोणत्या प्रकरणांवरती येऊन गेले याची माहिती पाहिली. याच्या आधारे ह्या प्रकरणातला इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही शोधायचे आहेत. कोणते इम्पॉर्टंट वाटत आहेत, कोणते घटक आहेत. इम्पॉर्टंट समजण्यासाठी इथं जे प्रश्न आलेले होते त्याच्या अवतीभोवतीचे तुम्हाला प्रश्न पाहावे लागतील आणि त्याच्यातून इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला समजून घेतील. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग अशा पद्धतीने प्रकरणांचा अभ्यास झाला. याच्यावरून इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण नेक्स्ट काही व्हिडिओमध्ये शोधणार आहोत. त्याची माहिती आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये इतर राहिलेल्या सर्व प्रश्नांच्या संदर्भातला असा व्हिडिओ आपण अभ्यासणार आहोत आणि त्याच्यातून इम्पॉर्टंट कुठली प्रकरणं कोणत्या प्रश्नांमध्ये आहेत ते समजून घेऊयात आणि त्या
प्रकरणांमधले तशा पद्धतीच्या क्वेश्चनचा अभ्यास करूयात आणि नंतर उरलेल्या प्रश्नांचा अभ्यास करूयात, जेणेकरून परीक्षेला प्रश्न आल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित त्याची माहिती लिहिता येईल. चला तर मित्रांनो, मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.